नमस्कार, मी शिल्पा आणि तुम्ही पाहताय स्पेशल रिपोर्ट। राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या रोजच्या ताटात जाणारं अन्न किती सुरक्षित आणि शुद्ध आहे हा प्रश्न गेल्या काही काळापासून सातत्याने उपस्थित केला जातोय। विशेषतः खाण्याच्या तेलामध्ये होणारी भेसळ आणि निकृष्ट दर्जाच्या तेलाचा वापर हा लोकांच्या आरोग्याशी थेट खेळणारा गंभीर प्रकार बनलाय। याच धर्तीवर आपल्या कडक शिस्तीसाठी आणि धडाकेबाज कार्यपद्धतीसाठी ओळखले जाणारे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता भेसळदाराविरोधात थेट युद्ध पुकारले। सुरक्षित भोजन सुरक्षित महाराष्ट्र या मोहिमेचा विस्तार करत एफडीएने आता आपले सर्व लक्ष खाद्यतेल बाजारातील अनियंत्रित प्रकारावर केंद्रित केले। नुकताच पार पडलेल्या विशेष पत्रकार परिषदेत तुकाराम मुंढे यांनी येत्या 8 ते 10 दिवसात मुंबईसह विविध भागात मोठी कारवाई करण्याचे दिलेले संकेत म्हणजेच भेसळदार आणि बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांसाठी थेट इशारा मानला जातोय। पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे आणि सविस्तर वृत्त पाहूयात। तो सजा ये है कि अगर ये अंश से पाया जाता है तो लाइफ इम्प्रिजमेंट तक का उनका प्रोविजन है, प्रावधान है। 10 लाख तक की उसमें जुर्माना भी लग सकता है। उसके साथ अंशत के साथ पेनल्टी जो है उसमें सब स्टैंडर्ड अगर मिलता है तो 5 लाख तक की पेनल्टी है। मिस ब्रांडेड अगर मिलता है तो 3 लाख तक की पेनल्टी है। जो अडल्चरेंट है अगर वो मिलता है किसी के पास जो एब्यूज है वो 10 लाख तक की पेनल्टी है। विदाउट लाइसेंस विदाउट रजिस्ट्रेशन काम कर रहा है तो उनको 10 लाख तक की पेनल्टी है और मिसलीडिंग एडवर्टीजमेंट है तो 10 लाख तक के प्रावधान। आयुक्त तुकाराम मुंढे यांनी खाद्यतेलातील भेसळ रोखण्यावर मुख्य भर दिलाय। नागरिकांच्या दैनंदिन आहारातील अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या खाद्यतेलाची गुणवत्ता टिकून ठेवणं आणि बाजारातील भेसळ पूर्णपणे नष्ट करणं हे एफडीएचे मुख्य उद्दिष्ट आहे। सुरक्षित भोजन सुरक्षित महाराष्ट्र अंतर्गत आता तेलाचं उत्पादन, वाहतूक आणि विक्रीवर विशेष नजर ठेवली जाईल। मुंबईत येत्या 8 ते 10 दिवसात धडक कारवाई करण्यात येईल असं सांगण्यात आले। प्रशासनाने काही विशिष्ट संशयास्पद ठिकाणी आणि पुरवठा साखळ्या आधीच निश्चित केल्या आहेत। येत्या आठवड्याभरात मुंबईसह महत्त्वाच्या ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकून कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल। नियम उल्लंघनावरही मुख्य 4 प्रकरणावर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत। विनापरवाना तेल विक्री करणाऱ्यांवर आणि अन्न सुरक्षा कायद्याचं उल्लंघन करून विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या आस्थापनांवर बंदी आणली जाईल आणि जुने टीन डब्याच्या बेकायदेशीर पुनर्वापर म्हणजेच जुने गंजलेले किंवा अस्वच्छ टीनचे डबे पुन्हा वापरून त्यात तेल भरून विक्री करण्याचा धोकादायक प्रकारांना आळा घातला जाईल। आणि दुसरं म्हणजे टँकर वाहतुकीतील अनियमितता, जसे की खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणात वाहतूक करणाऱ्या टँकर्समधील अस्वच्छता आणि वाटेत होणाऱ्या भेसळीवर कडक नियंत्रण ठेवलं जाईल। आणि तिसरं, हॉटेल्स आणि उपाहारगृहांमध्ये एकाच तेलाचा वारंवार वापर केल्याने आरोग्यास गंभीर धोका निर्माण होतो अशा जुन्या तेलाच्या वापराबाबत तपासणी कडक केली जाईल। अन्न आणि औषध प्रशासनाचे हे आक्रमक पाऊल राज्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत दिलासादायक मानले जाते। तुकाराम मुंढे यांच्या या भूमिकेमुळे अन्न पदार्थातील भेसळ करणाऱ्यांचे आणि नियमांची पायमल्ली करणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले। येत्या काही दिवसात एफडीएने मुंबईत प्रस्तावित केलेले धडक कारवाई केवळ भेसळ रोखण्यासाठी नसून खाद्य व्यवसायात पारदर्शकता आणि नियमांचं पालन सुनिश्चित करण्यासाठी एक मैलाचा दगड ठरेल। तर नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित खाद्यतेल मिळणं हा त्यांचा हक्क असून एफडीची ही मोहीम राज्यातील सुरक्षित भोजन संकल्पनेला प्रत्यक्ष रूपात आणण्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे।